वारणानगर येथील बहिरेवाडी येथे भव्य प्लॉटिंगचा प्रोजेक्ट। या ठिकाणी रस्ते, गटर्स, लाईटसह सर्व सोयींयुक्त प्लॉट उपलब्ध। प्लॉट बुकिंगसाठी संपर्क करा भोगन असोसिएट्स, लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, प्लॉट नंबर 118, गुळ लाईन, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर। मोबाईल नंबर 9921 229292। गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात तापल्याचं बघायला मिळते। आपल्यावर देखील गंभीर आरोप भाजपच्याच किंवा भाजपच्या सहयोगी आमदाराकडून होताना बघायला मिळत आहेत। काय सांगाल एकूणच, कारण ज्या पद्धतीने हे आरोप होत आहेत खालच्या हे बघा, माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे। यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय, आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे, 30 वर्ष राज्याचे 25 वर्ष मंत्री राहिलेलो आहे। त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे, तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हसन मुश्रीफ काय व्यक्ती आहे। त्यामुळे असं कोण काय बोलतंय त्याच्याबद्दल आपण लक्ष द्यायला नको। गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच आणि शेवटचं सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपसोबत नको, अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे। मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं। नाही, पण दुसरं एक बाब म्हणजे सतेज पाटील काल म्हणाले की महायुती किंवा भाजप जर हसन मुश्रीफांना घ्यायला तयार नसतील तर मुश्रीफ साहेब एवढा आग्रह का करतायत? महायुतीचे शिल्पकारच आपण असल्यासारखं ते वागतायत किंवा तशा पद्धतीचं त्यांचं नाही, आता मी वक्तव्य असं होतं की गेल्या 6 महिन्यात 12,000 वेळा ते म्हणाले की गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लागली। 12,000 नाही, 13,000 वेळा म्हणावलं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। आता बंटी पाटलांचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही।